आहेत आयडीबीआय बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर निलेंद्र खेर. स्वागत आहे आपलं स्टार माझामध्ये. आणि आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक देखील आपल्या बरोबर आहेत. नाईक सर, तुमचं देखील स्वागत. आणि या संदर्भातली अगदी डिटेल माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. सुरुवातीला मला नाईक सरांकडे जायचं आहे. नाईक सर, आपण जर या सगळ्या विषयाचा विचार केला तर होम लोन आवाक्यात ठेवण्यासाठी नेमके कोणकोणते ऑप्शन्स आपल्या समोर आहेत? जर आपण बघितलं अशी 2-3 ऑप्शन्स आहेत. सर्वप्रथम आणि सगळ्यात चांगला ऑप्शन त्यातला बघितला तर तो असतो की थोड्याफार प्रमाणात तुमचं कर्ज सारखं परतफेड करत राहणं. हा एक सगळ्यात चांगला ऑप्शन आपल्याकडे असू शकतो होम लोन आवाक्यात ठेवण्यासाठी. आणि दुसरा एक पर्याय असतो तो म्हणजे आपण बॅलन्स ट्रान्सफर, ज्याला आपण म्हणतो की कर्ज दुसरीकडे शिफ्ट करता आलं तर. हे 2 ऑप्शन्स आपल्याला प्रामुख्याने दिसतात. अच्छा, याच अनुषंगाने मला खेर सरांकडे जायचं आहे. खेर सर, प्रीपेमेंट बद्दल जर बोलायचं झालं तर नेमकं काय सांगता येईल? प्रीपेमेंट म्हणजे नेमकं? प्रीपेमेंट म्हणजे आपण कर्जाचा संपूर्ण हप्ता आधी फेडून टाकणे कर्ज. हो हो. त्याला ऑप्शन म्हणजे जसं नाईक सरांनी सांगितलं तसं एक तर दुसऱ्या बँकेकडनं कमी व्याजदराने कर्ज घेणे, किंवा आपल्याला असलेलेच अन्य सोर्सेस असतील जे, तर ते कुठे हे न करता कर्जाचे हप्ते जास्तीत जास्तपणे फेडणे. बरं, पण मग ते कधी केलं पाहिजे, कधी करावं? व्याजदर कायम वाढत असताना तर आवश्यकच आहे हे करणं. अच्छा, ओके. याच अनुषंगाने तुमच्याकडे मला यायचं की कोणत्या स्थितीत नेमकं, आता जसं यांनी सांगितलं की व्याजदर कायम वाढत असताना या सगळ्या बॅकग्राऊंडवर, तर नेमकी कोणती सिच्युएशन अशी आहे या पर्टिक्युलर ऑप्शनसाठी? अश्विन, जर बघशील तर 2 प्रकारचे आपण घटक बघू शकतो. की एक एक्सटर्नल घटक आपण बघितला तर व्याजदर तुमचे वाढत राहत आहेत आणि त्यामुळे तुमचा हप्ता वाढत असेल, किंवा काही बँक्स कसं असतात ना, त्या फ्रेंडली बँक्स असतात. त्या सांगतात आम्ही खूप फ्रेंडली आहोत तुमच्यावर, आम्ही तुमचं व्याजदर न वाढवता, म्हणजे तुमचा हप्ता न वाढवता आम्ही तुमची कर्जाची मुदत वाढवतो. पण एक लक्षात घ्या, जर 1% आपला व्याजदर वाढलं तर हप्त्याची मुदत 13 महिन्यांनी वाढू शकते. आणि आपलं टोटल रिपेमेंट जे आहे ते 22% वाढू शकतं. म्हणजे आपण जर 1 लाखाचं लोन असेल तर 1% व्याजदर वाढला तर मला 13 महिने जास्त हप्ता द्यावा लागेल सेम, किंवा मला 22,000 रुपये टोटल कंपनीला म्हणजे बँकेला परत द्यावे लागतील. सो ह्या स्थितीमध्ये जर व्याजदर वाढत असतील तर नक्कीच आपण विचार केला पाहिजे की आपण कशी कॉस्ट कमी करू शकतो, आणि आपण त्याचे वेगवेगळे पर्याय बघू येते ह्याच्यात. दुसरं एक सिच्युएशन असू शकते की मलाच वाटतं की मला माझी टर्म वाढवायची आहे, तर मी दुसरीकडे लोन शिफ्ट करू शकतो. आणि तिसरं असतं की जसजसा घराची किंमत वाढते, आपल्या बाकी काही गरजा वाढतात, तर मला अजून लोन घ्यायचं असेल तर मी ते लोन दुसरीकडे ट्रान्सफर करून थोडंसं माझं लोनची रक्कम वाढवू शकतो. आणि त्याला होम इम्प्रुव्हमेंट लोन म्हणतात, किंवा बाकी काही गोष्टींसाठी मला लोन वापरायचं असेल तरी मी ते होम लोन त्यातल्या त्यात, जर आपण बघितलं पर्सनल लोन पेक्षा स्वस्त लोनचा पर्याय असतो. म्हणजे मी दुसरीकडनं कुठचं लोन घेण्याच्या ऐवजी ह्यावरतीच लोन घेऊ शकतो वाढवून, आणि ते वापरू शकतो. मात्र हे तिन्ही पर्याय मी सजेस्ट करत नाही. फ्रॉम पर्सनल फायनान्सच्या अँगलने जर बघितलं तर कर्ज कधी न घेणं उत्तम, कमी कर्ज घेणं नेहमीच उत्तम. बरोबर. आणि हेच सगळी ही प्रोसेस सुरू असताना नेमके कोणकोणते मुद्दे आणखीन आपण म्हणूया की हे लक्षात ठेवले पाहिजेत, खास करून हा सगळा व्यवहार करताना? अश्विन, जर बघितलंस ना की बँकांचा मुख्य व्यवसाय काय, तर कर्ज देणं असतो. आणि ते त्यातनं येणारं उत्पन्न म्हणजे व्याजदर, व्याज जे मिळत असतं ते त्यांचं मुख्य उत्पन्न असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा तेव्हा बँकांना नक्कीच त्याचा फायदा होताना आपल्याला दिसतो. जेव्हा जेव्हा मी म्हणतो की मला नाही, आता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही फेब्रुवारी 2009 मध्ये लोन घेतलं असेल 30 लाखाचं, टर्म आहे तुमची 20 वर्षाची, तर तुमचा हप्ता होता 28,000 रुपये, कारण तेव्हा व्याजदर होता 9.5%. आता काय झालंय, जर 2% व्याजदर वाढले, म्हणजे 9.5 म्हणजे 12%च्या आसपास जर व्याजदर झाले, तर तुमचा हप्ता होतो 32,000 रुपये. म्हणजे महिन्याला तुम्ही 4,000 रुपये जास्त देत असता. जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं तेव्हा आपण काय केलं पाहिजे की बँकेकडे परत गेलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की आता व्याजदर भले वाढले आहेत, पण तुम्ही नवीन कर्ज देताना मात्र कमी व्याजदराने देत आहात, तर का नाही माझं लोन देखील कमी व्याजामध्ये शिफ्ट करता. सो ह्या 2-3 गोष्टी आपल्याला पाळायला पाहिजे. मला खेर सरांकडे जायचंय. खेर सर, बँकेच्या अँगलने मला विचारायचं की नेमकं बँकांचं प्रोसेसिंग जे असतं या सगळ्यामध्ये ते नेमकं कसं चालतं, आणि बँका नेमके काय सल्ला देत असतात, कुठल्या गोष्टी अशा ज्या ठिकाणी ग्राहकाला आपल्या सांगत असतात? केव्हाही आहे ते पहिल्यांदा कुठल्या टर्म्स अँड कंडिशन वरती त्यांनी दुसऱ्या बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे हे आधी ग्राहकांनी पहिलं
स्वतः पडताळून पाहिलं पाहिजे. ओके कुठल्याही नवीन बँकेकडे जाताना त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन काय आहेत आणि आपण आतापर्यंत कर्ज घेतले त्याचा किती कालावधी लोटलेला आहे बरं आणि आपला किती पुढे शिल्लक आहे त्याप्रमाणेच ग्राहकांनी विचार केला पाहिजे कधी बॅलन्स ट्रान्सफर करताना. अच्छा. आणि आणखीन कोणते असे मुद्दे तुम्ही स्पेसिफिकली कस्टमर्सना किंवा ग्राहकांना सांगत असता की जे आवश्यक असतात ही प्रोसेस पूर्ण स्मूथ होण्यासाठी? व्याजदर हा तर मोठा त्यातला मुख्य घटक आहेच. हा हा हा. अच्छा, म्हणजे व्याजदरावर जास्त stress. आणि आपण जेव्हा लोन घेतलं असतं तेव्हा आपण चेक केलं पाहिजे की प्रीपेमेंट दर म्हणजे पेनल्टी काय असते. कारण जसं मी म्हटलं की बँकांचा मुख्य व्यवसाय हा कर्ज देणं आहे. बरं. तर त्यांचं कर्ज जर दुसरीकडे जात असेल तर त्यांना ते आवडत नाही. बरं त्यामुळे ते प्रीपेमेंट चार्जेस नेहमी लागतात. बरं साधारणतः ऍव्हरेज आपण इंडस्ट्री ऍव्हरेज बघितलं की 2% आसपास तुमच्या लोन जेवढं आउटस्टँडिंग लोन आहे त्याच्या 2% ते प्रीपेमेंट पेनल्टी लावताना आपल्याला दिसतात. आणि तसंच नवीन लोन आपण जेव्हा घेतो तेव्हा तेव्हा सुद्धा एक प्रोसेसिंग फी देखील असते. असा नेहमी विचार केला पाहिजे ग्राहकांनी. अच्छा. याच अनुषंगाने तुमच्या दोघांकडनं आणखी महत्वाची माहिती आपल्याला घ्यायची आहे. इकडे